रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. टाकळी कदमवाडी शिवारात एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून. केज बीड राष्ट्रीय महामार्गावरील थरार. केज तालुक्यातील घडलेल्या या घटनेनं मात्र शहरात तणावपूर्ण शांतता. केज बीड रोडवरील रेणू बारसमोर पूर्व वैमनस्यातून एका 25 वर्षीय तरुणाची चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि या प्रकरणी केज पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अधिकृत पोलीस रिपोर्टनुसार गुन्हे रजिस्टर नंबर 392/2026 तात्काळ कारवाई करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. इतर 7 आरोपी सध्या फरार आहेत. विलास नवनाथ घुले, वय वर्ष 25, राहणार टाकळी, तालुका केज असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ रमेश नवनाथ घुले, वय वर्ष 35 याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनाक्रम आणि हत्येचे कारण. पोलीस रिपोर्टमधील माहितीनुसार मृत विलास घुले आणि त्याचा भागीदार आकाश चाळक हे टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान हॉटेल गावकरी चालवत होते. दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलवर बसलेले असताना आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून क्रमांक MH44Z 9542 इथे आली आणि तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाहीस, आज तुझा मर्डरच करतो असं म्हणत आरोपीने उमेश माने याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण सुरू केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला असता त्याच्या मागे विलास घुले आणि त्याचा चुलत भाऊ नितीन घुले हे देखील धावले. केज बीड रोडवरील रेणू बार आणि बंद असलेल्या समर्थ बियर बार समोर राष्ट्रीय महामार्गावर आरोपींनी त्यांना गाठले आणि तू मध्ये का पडतोस असं म्हणत आरोपी रामेश्वर गायकवाड यांनी विलासच्या पोटात चाकू खुपसला आणि या गंभीर हल्ल्यात विलास घुले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दिनांक 21 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवून दिनांक 22 जून 2026 रोजी पहाटे 2 आरोपींना अटक केली. बाबासाहेब गोरोबा उर्फ गोरख कदम, वय वर्ष 40, राहणार कदमवाडी. अटक वेळ 22/6/2026 रोजी पहाटे 2:15. संतोष नरहरी कदम, वय वर्ष 45, राहणार कदमवाडी. अटक वेळ 22/6/2026 रोजी पहाटे 3:12. पोलीस रिपोर्टनुसार सदर गुन्ह्यात 89 आरोपींवर भारतीय न्याय समितीच्या BNS कलम 103(1), खून 109, 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंगेश गोरख कदम, भैयासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकटी कदम, नवनाथ कदम, दीपक कदम हे 7 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट केज यांच्या सेवेत सादर केलेल्या पोलीस कस्टडी रिमांड PCR रिपोर्टमध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यासाठी खालील प्रमुख कारणे नमूद केली आहेत. अटक केलेल्या आरोपींव्यतिरिक्त इतर 7 फरार आरोपींच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यांना अटक करणे बाकी आहे. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली मुख्य हत्यार चाकू जप्त करणे आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH44Z 9542 जप्त करणे बाकी आहे. आरोपींनी अत्यंत क्रूरपणे चाकू आणि हत्या केली आहे. त्यामुळे या गंभीर घटनेचा आरोपींकडे घटनाक्रमानुसार बारकाईनं अधिक तपास करणे आवश्यक आहे. सदरचा गुन्हा आरोपींनी नक्की कोणत्या मुख्य कारणासाठी केला आणि यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेणे बाकी आहे. आणि या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे करत आहेत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.